चला तर ताईंनो, खूप दिवस झाले तुम्हाला किचनमध्ये भोपळा दिसत होता आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट होत्या की भोपळा आणलायस तर त्याच्या घाऱ्या त्याची रेसिपी दाखव म्हणून. तर म्हटलं चला दाखवूया. तर भोपळा बघा सगळा खिसून घेतलाय, म्हणजे हा अख्खा भोपळा नाहीये बरं का, थोडाच आहे, अर्ध्यातला एकदम साईडचा भाग आहे. तर तो सगळा भोपळा खिसणीने असा खिसून घेतलाय वरचं साल काढून. आणि आता गरम पातेल्यात भोपळा म्हणजे एका पातेल्यात भोपळा सगळा खिसलेला घेतलाय आणि त्याच्यात ना अंदाज पंचे गूळ टाकायचा आहे. जशी आपल्याला गोडी आवडेल ना तशी, शक्यतो करून म्हणजे जो खिस आहे ना त्याच्या दुप्पट गूळ टाकायचा. आणि आता गूळ आणि भोपळा असं शिजवून घ्यायचं आहे बरं का. शिजवून म्हणजे असं रटरट शिजवायचं नाही आहे ना, फक्त गूळ वितळेपर्यंत ना ओका या पद्धतीनं असं करून घ्यायचं आहे. तर माझा गूळ एवढा कोरडा आणि वाळका झालेला ना, त्याच्यामुळे आज गुळाचं पाणी काय झालं नाही, त्याच्यामुळं माझं जरा जास्तच आटलं. नाही तर ना गूळ असा मऊ असला की नाही छान असं पाणी राहतं त्याच्यात भोपळ्याचं. आणि भोपळा पण खरंच खूप वाळलेला होता, त्याच्यामुळेच कदाचित पाणी अजिबातच राहिलं नाही. नाहीतर असं पाणी साईडला परातीत असा ओतला की साईडून खूप पाणी येतं म्हणजे भोपळ्याचं. आणि गूळ वितळलेला, तर फक्त गूळ वितळून घ्यायचं आहे. आणि बघा असं एक 5 मिनिटांनी असं थंड करून घ्यायचं, परातीत ओतून पूर्ण गार करून घ्यायचा. आणि ह्याच्यात ना आता सुंठ, वेलची, जायफळची पूड टाकून घ्यायची आहे. तर या पद्धतीने सगळ्यात सोपा म्हणजे ही प्रोसेस आहे बनवण्याची, घाऱ्या बनवण्याची. तर थोडंसं चवीपुरतं मीठ, का तर आपण आता कणिक टाकणार आहे ना, म्हणून मग थोडंसं मीठ टाकलं. आणि हे आहे गव्हाचं पीठ. तर गव्हाचं पीठ एकदम टाकायचं नाही, मळत मळत जायचं ताईनो, जेवढं त्याच्यात मावेल. म्हणजे हे पीठ काय आपल्याला घट्ट मळायचं नाही. जर तुम्ही घट्ट पीठ मळलं तर वातळ घाऱ्या होतात आणि मऊ लुसलुशीत, म्हणजे अगदी एकदम सैल आपली कणिक कशी असते तशा पद्धतीने जर तुम्ही ओतलं ना, मळलं ना, तर ना घारी बिलबिलीत अशी मऊ एकदम लुसलुशीत फुगते टम्म. तर ह्यामुळे आणि जसं की म्हटलं, आज माझ्या घाऱ्यात अजिबात पाणी राहिलं नाही, त्यामुळं किंचितसं काय झालं, गूळ आणि हे बरोबर झालं, पण पाणी मला एक हापका द्यावाच लागला. खरं सांगते, एक हापका दिला नाही तर कधीच असं होत नाही की पाणी म्हणजे पाणी घालून मळायचंच नसतं. अशा पद्धतीने सगळं पीठ मळून घ्यायचं आहे एकदम सैल, इतकं पातळ म्हणजे अगदी हातानं वडलं ना तर असं निघेल अशा टाईपमध्ये बघा हे मळून घ्यायचे. तर ही सोपी पद्धत आहे, आणखीन वेगवेगळ्या पद्धती असतील तुमच्याकडे. तर बघा घाऱ्याचं पीठ अशा पद्धतीने माझं मळून झालेलं आहे आणि एका पातेल्यात ठेवायचं. घाऱ्या करताना नेहमी दुपारीच पीठ मळायचं, किंवा तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं असलं तर रात्री पीठ मळलं तरी चालतं. जेवढं ते पीठ भिजल ना, घाऱ्या आणि कणिक हे असं भोपळ्याचा खीस ते सगळं ते मुरल्यानंतर ज्या घाऱ्या होतात ना अशा मऊ एकदम छान होतात बघा. तर आता मी दुपारी पीठ मळलेलं आणि संध्याकाळी घाऱ्या करायला घेतलेल्या. तर घारी काही लाटून वगैरे होत नाही, म्हणजे अशी थापून करायची. प्लॅस्टिकच्या पिशवीला बघा थोडंसं तेल लावलंय आणि हाताने ना, आणि जाडच असतात बरं का घाऱ्या, अशा गबगबीत असतात, अशा पातळ वगैरे नसतात, मग त्या कडक होतात. तसली घारी खाऊ वाटत नाही, घारी मऊ अशी. तर या पद्धतीने बघा जाड जाडच अशा घाऱ्या मी थापते. तेल तापलेलं आहे आणि सगळ्या एक 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 करून ना अशा घाऱ्या सगळ्या तळून घ्यायच्यात या पद्धतीने. तर मी नेहमी अशाच पद्धतीने करते ताईंनो. तर पीठ जेवढं भिजल ना तेवढं खरंच छान असं घाऱ्या टेस्टी होतात. आणि गूळ पण भरपूर घालायचा, अशा म्हणजे पांचट घाऱ्या चांगल्या लागत नाहीत. गूळ जेवढा जास्त असेल ना, अगदी गोड घारी कशी छान टेस्टी लागते. तर या पद्धतीने बघा सगळ्या घाऱ्या मी थापून घेते आणि तळून पण घेते. एकच घारी एका टाईमला तळायची, म्हणजे ती उलटी पालटी छान फुगते, तळून होते अशा पद्धतीने. तर सुरुवातीला तर काय तेलाचं टेम्परेचर कसं असेल त्या पद्धतीने, मग नंतर नंतर जसे जसे आपण करत जाऊ ना तसे त्या फुगत जातात, मऊ लुसलुशीत होत जातात. तर या पद्धतीने बघा अशा सगळ्या घाऱ्या मी आता तळून घेते. तर बऱ्यापैकी बघा घाऱ्या माझ्या अशा तळून झालेल्या आहेत, टम्म फुकल्या आणि मस्त अशा घाऱ्या झालेल्या आहेत, छान टेस्ट लागते. आणि असा रंग असाच येतो बरं का, गुळामुळे ना ह्याला असा करपल्यासारखं दिसतात पण त्या करपत नाहीत. अशा पद्धतीनेच घाऱ्या तळून घ्यायच्या असतात खरपूस, आणि छान अशा मऊ सूद अशा मस्त घाऱ्या झालेल्या. आणि खूप वेळ जातो ह्या घाऱ्या करायला, म्हणजे बराच वेळ द्यावा लागतो. ही प्रोसेस जरा मोठी आहे पण खाताना तितक्याच टेस्टी. प्रवासात न्यायला तर अगदी छान. आणि हे पीठ ना तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस सहज ठेवू शकता, काही होत नाही. मी सुद्धा अर्ध्या पिठाच्याच केल्या ताईनो, आणि अर्धं पीठ ठेवलं आणि 2 दिवसांनी त्या घाऱ्या केल्या, काहीच होत नाही बरं का त्या ह्याला. आणि घाऱ्यांना सुद्धा 2-3 दिवस काही होत नाही. पण मी कसं करते, जसजशा संपल ना तसं करते.
अशा एक 20-25 केल्या की पटापट अशा संपतात. तर इकडे बघा एक 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 घारी अशी छान बारीक मोठ्या गॅसवरती, शक्यतो जरा मिडियम गॅसवरतीच तळायची. मोठ्या गॅसवरती तळली तर एकदम काळपट होते, बारीक गॅसवरती लवकर पकत नाही, म्हणजे तळून होत नाही. मग अशा पद्धतीने बघा छान गुळाचा ते कलर आलाय. हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ व्लॉगमध्ये. तर हा व्लॉग ताईनो कालचा आहे, जो की मी शूट केला होता. आणि जे तुम्ही घाऱ्याची रेसिपी बघितली ती शुक्रवारची दुपारची होती. मधले आदले दिवस तुम्ही बघितलं व्लॉग आले नाही, त्याचं कारण मी शेवटी सांगितले, व्हिडिओ स्किप न करता बघा, मग तुम्हाला सगळं समजेलच. तर आता इकडे काय आहे भाव चाललेला आहे बघा आजचा. तर चटणी म्हणजे जे आपण नेहमी वर भरणीत काढून ठेवतो ना डेलीला, तर ती भरणी म्हणजे संपलेली होती चटणी. मग ती भरणी सकाळी मी घासली आणि आता त्यात बघा चटणी काढत आहे. तर ही जी मोठी भरणी ताईनं तुम्हाला माझ्या हातात दिसते ना, तर ती आहे मागच्या वर्षीची चटणी. आणि इथे आता एक तुम्हाला ही दिसत असेल काचेची भरणी आणि प्लॅस्टिकची भरणी, तर ती आहे या वर्षीची भरणी. तर मला किती दिवस झालं असं हे काढायचंच होतं, म्हणजे ताजी चटणी बी बरं का ह्या भरणीत ठेवलेली होती, म्हणजे ह्या प्लॅस्टिकच्या. आणि मला ते असं झालं की कधी एकदा त्या चिनी मातीच्या ह्याच्यात ठेवते, पण मागच्या वर्षीची चटणी एवढी 2-2.5 किलो शिल्लक होती, त्याच्यामुळे मग मला ते करता येईना. मग आता म्हटलं चला हे एक उद्योग करून टाकावा, नंतर मग प्रॉब्लेम वगैरे आला की हात लावत नाही, मग परत राहिलं की राहून जातं. आणि आज वेळ पण होता, म्हटलं चला दुपारच्या वेळेस काय करायचं. तर जुनी चटणी सगळी मी काढून घेतली बघा परातीत, एवढीच आता राहिलेली आहे. आणि जी छोटी चिनी मातीची भरणी आहे ना, त्यात पण ती जुनीच आहे. तर इकडे आता ना बरीच चटणी माझ्या अंगावर सांडली बघा. मी उठली, झाडली, हात धुतले आणि आता नवीन जी चटणी आहे ती चांगली अशी बघा ह्या काचेच्या भरणीत दाबून दाबून भरवलेली ती सगळी सुटसुटीत केली. आणि आता या चिनी मातीच्या ठेवते. म्हणजे मला एक अंदाज पण माझ्या लक्षात येत नव्हतं नेमकं की ह्यात त्यात अशा 3-4 भरण्यात चटण्या झालेल्या. मग मला ते समजत नव्हतं नेमकं की कशी केवढी भरणी आहे. म्हणजे आपल्याला एक अंदाज असतो की मागच्या वर्षीची चटणी एवढी गेली तेवढी गेली, असं एक हे असतं माझं, म्हणजे ते तसं लक्षच असतं सारखं किचनमध्ये. मग ते माझ्या डोक्यातच येत नव्हतं की किती राहिले आणि किती नाही. म्हटलं चला करूया. तर आता बघा ताजी चटणी सगळी मोठ्या चिनी मातीच्या भरणीत भरून ठेवली. आणि ही शिळी जी चटणी आहे ना, ती आता या काचेच्या भरणीत भरते. म्हणजे ही आता पुढंच ठेवणार, म्हणजे एवढी पुढच्या महिन्यापर्यंत, तरी नाही म्हटलं तर ही एवढी चटणी मला 2 महिने जाणार. आणि तिथून पुढचं ही तर माझी म्हणजे हीच पद्धत आहे ताईंनो चटणी करण्याची. आणि जशी चटणीची भरणी काढली ना, तसं बापरे असं तोंडाला पाणी सुटलं. मला लई चटणी खाऊ वाटते. आणि जुनी चटणी माझी इतकी छान मुरलेली होती ना, नवीनपेक्षा अगदी हातानं बघा. ही आहे जुनी चटणी ताईंनो, इतकी मौसूद लागत होती ना. आणि ही आहे नवीन चटणी. तर नवीन चटणी मी मला वाटतं एप्रिल का मार्चमध्ये काहीतरी केलेली, अजूनही खायला काढली नाही. पण जितकी मुरल ना तेवढी ती चटणी छान लागते. आणि आमची ही कांदा लसूण खोबरं सगळं घालून कुटून आणलेली डंगावरची चटणी आहे बघा अशा पद्धतीने. नवीन चटणीचा तर रंग अजून लाल भडक आहे आणि जुन्या चटणीला सुद्धा कलर आहे. आणि जुनी चटणी ना अगदी मुरले, त्याच्यामुळे इतकी छान लागते ना खरंच. कोणताच मसाला भाजीला टाकावा लागत नाही. अगदी त्या चटणीनं नॉनव्हेजला वगैरे ना एकदम मिळून येतं. म्हणजे माझ्या चटणीची रेसिपी आहेत आता नवीन ताईंना मी सांगते. आणि खूप छान पद्धतीने मला ना खूप वेळ आहे मला चटणी करायचं आणि मला ती जमते पण. तर आता बघा ताईंनो सगळं तिथलं झाडून पुसून घेतलं किचन ओट्याखाली. आणि नेहमी असं चटण्या लोणची काही पण ठेवताना ना त्याला वरनं फडकं बांधायचं, म्हणजे कापड एक असं बांधायचं नाडीनं. आता ते कशासाठी का मला पण माहीत नाही, पण आई बांधायची, मग आपण ते बघून बांधतो. तर झाकण मी घट्ट लावलेलं होतं तरी पण वरनं कापड बांधायचं का काय माहिती, मला ती सवय. आता भरपूर अशी चटणी आहे, म्हणजे पुढच्या वर्षी मला मार्च एप्रिलमध्ये नाही करावी लागणार, डायरेक्ट मेमध्ये. पण मी तशी कधी चटणी त्या पद्धतीने करतच नाही. मी मुलांना सकाळच्या शाळा सुरू व्हायच्या आधी मार्च एंडिंगच्या आधीच चटणी करून घेते, म्हणजे ते बरं पडतं. आणि एवढी चटणी साधारण आम्हाला लागतीच का, तर आता कसं भाज्या असतात ना, सकाळच्या 2-3 भाज्या होतात, संध्याकाळच्या 2-3 होतात. आणि शक्यतो आमच्यात चटणीचीच भाजी खाल्ली जाते, मिरचीची वगैरे नाही. म्हणजे पालेभाज्या मिरचीची बनवते, पण बाकीचे जे आता फळभाज्या कालवणं आमट्या म्हणा त्याला चटण्या लागतातच. आणि ही चटणी बरं का मुलांना डब्याला म्हणजे आता भाज्या वगैरे आपण देतो तर एकदम स्पायसी मी केलेली नाही. मिरे आणि बरं मिरचीचं जे प्रमाण आहे ना
ते म्हणजे अगदी योग्य केलं. म्हणजे चटणी जी माझी आहे ती अगदी तुम्हाला लाल दिसेल, एकदम असं तेलात टाकली की असं वाटेल एकदम झणझणीत आमटी भाजी झाली, पण तसं नाही. अशी सॉफ्ट मिळमिळीत म्हणतात ना, तशी अगदी चटणी आहे, फक्त दिसायलाच ती देखणी अशी आहे. तर आता तिथलं सगळं ताईंनं आवरलं आणि तोपर्यंत बघा आदिती अनुष्का आल्या. सुरुवातीला तुम्हाला पाऊस मी दाखवला, भयानक पाऊस आहे 2 दिवस झालं आमच्याकडं आणि अतिशय. तर आता इकडे बराच पसारा पडलेला माझा, मग तो मी काढला. दोघींनी पण आलेले बघा, युनिफॉर्म वगैरे चेंज केले आणि दोघी गेल्या खेळायला आणि दुपारी माझं पण थोडंफार काम होतं, तर ते करण्यासाठी बरीच कागदपत्र सगळं काढलेलं होतं. ते बॅग वगैरे भरून ठेवली आणि आता घरातलं आवरायला घेते. तर सगळ्या गृहिणींचं हेच असतं, शाळेत मुलं गेल्यानंतर पण एक रुटीन असतं बघा, सगळं आवरायचं आणि नंतर ते आल्यानंतर अशा पद्धतीने रुटीन असतं. तर आता सगळं आवरलं आणि लाईट गेलेली. हळूच चला, तर ताईनो आजचा व्हिडिओ हा एवढाच होता. एक रेसिपी थोडंसं म्हणजे करायचं होतं. आदिती थांब की जरा 5 मिनटं मला बोलू दे. आदिती बसते होमवर्कला. थांब जरा, थांब हळूच मनातल्या मनात 2 मिनटं. तर ते सांगत होते की आजचा व्हिडिओ एवढाच आहे आणि प्रॉपर आता व्हिडिओ यायचा करेन मी, म्हणजे प्रयत्न. शूटच होईना झाले माझ्या ह्याच्यात. मी म्हटलं की जसं जरा वेगळं रुटीन मी माझ्यासाठी सेट केलेलं आहे, त्यात मला बसताना मला असं खूप जास्त हेक्टिक जाते. म्हणजे परत ते सांगेन मी तुम्हाला, किंवा ते तुम्हाला स्वतःला कळेल काय बदल झाला असेल तर, त्याच्यामुळे व्हिडिओ आले नाहीत. आणि आज पण दुपारनंतर व्हिडिओ करणार होते तर लाईटच गेली. तर आता 6:45 वाजले, आत्ताशी लाईट आली. थोडंसं व्हिडिओला म्हणजे चार्जिंग आहे मोबाईलला, तेवढंच म्हटलं हे करावं. आणि जुने व्हिडिओ पाहून मग सगळ्यांच्या कमेंट येतात की व्हिडिओ काय टाकत नाही, व्हिडिओ काय टाकत नाही. काय नाही झालेलं, असंच जरासं थोडंसं रुटीन चेंज झालेलं आहे म्हणून. आणि रोजच असा प्रॉब्लेम होतो की हे होतं. आणि रात्री टाकलेला तुम्ही का व्हिडिओ बघितला का, म्हणजे तो महिलांसाठी तो छान आहे, करतात सगळेजण. पण मला आपली ती एक बेसिक माहिती मिळाली आणि आपला ऑडियन्स बघितला ना, सगळा लेडीजचा आहे सगळेजण. आणि ज्या त्या ह्याच्यात जे वय लागते ना, त्याच वयाचा सगळेजण आपले यूट्यूब फॅमिली आहे. त्याच्यामुळे म्हटलं शेअर करावं. बाकी मेकअप सगळं, फॅशन सगळं शेअर सगळे करतात, पण हे सुद्धा फायद्याचं आहे. कारण माझे व्हिडिओ हे सगळं शक्यतो करून म्हणजे कुठून आता बघतात, बाहेर बरेच लांब पोचलेले आहेत, प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आणि काही त्यांना हे माहीत पण झालं असेल सगळी त्याच्याबद्दल माहिती, पण मी माझ्याकडं होती ती मला आली की चटकन मी छोटासा तो व्हिडिओ आज दुपारीच बघितला आणि रात्री लगेच पोस्ट केला. म्हटलं जाऊ दे, माहिती पडते. आणि किंवा कधी कधी काय होतं, पुढनं आपल्याला वाचून पण कधी कधी कळत नाही, एकदम जवळच्या माणसाने सांगितलं ना तर ते समजतं, म्हणून म्हटलं ते. आणि बाकी व्हिडिओ तर येत राहतील, डेली करण्याचा मी प्रयत्न करतेच आहे, पण मला जरा हे होत नाहीये. बाकी काही असा प्रॉब्लेम नाही. काय बघते आधी डायरेक्ट कशी बघते. तर आज मोठं काम झालं आणि मला गाऊन तेव्हापासून बदलायचा होता. माझ्या अंगावर चटणीचा वास येतोय सगळा. येतोय का ग माझ्या जवळला? नाही ना. आणि घाऱ्यांची रेसिपी कशी वाटली ती सुद्धा मला सांगा. तर त्या दिवशी बनवलेला तेव्हापासून जो व्हिडिओ बनवला नाही, पण आज म्हटलं चला थोडंफार बनवावा व्हिडिओ. निवांत काय म्हणजे काय बनवावं ते खरं सांगू का ताईनो, तेच समजत नाही की काय बनवायचं. रोज मी कामं केलेली तुमच्याशी दाखवते मी तुम्हाला, रोजचं ते आहेच. आणि रोजच्या काय रेसिपी पण आठवड्याला त्याच रेसिपी होतात. आपण काय वेगळं इतकं खात नाही, काय नाही. संध्याकाळचं जरा हे आणि सकाळच्या सेम डब्याच्या वगैरे रेसिपी होतात, त्या पण भरपूर शेअर करून झालेल्या आहेत. मग आता तुमच्याशी नेमकं शेअर तर काय करायचं. आणि काय काय एक थोडंसं यूट्यूबवरती जे पॉडकास्ट आता बघा असतात, ते त्यातले काही व्हिडिओ बघितले, ते जरा बघून तर मला असं टेन्शनच आलं. गाऊनवाली बाई, परत काय ज्या अशा म्हणजे माझ्यासारखं जे डेली व्लॉगिंग करतात, जे सगळं दाखवतात, तर ते त्यांना काय शब्द वापरलेले, साफसफाईवाली बाई, झाडू पोचावाली बाई. आता घरातलं काम तर जी बाई दुसऱ्याला म्हणते ती सुद्धा स्वतः करतच असणार आहे ना तेच काम, फक्त ती दाखवत नसेल. ज्यांचं डेली ब्लॉगिंगचं चॅनेल आहे ते दाखवतात, त्याला काय एवढं. आणि गाऊन घातला काय आणि कुठलं काय घातलं, प्रत्येकाची इंडिव्हिज्युअली स्वतःचं मत असतं. प्रत्येकाला प्रत्येकाची प्रायव्हसी असते. कुणी काय घालायचं आणि कुणी कसं राहायचं हे ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जेव्हा आपण दुसऱ्याकडे एक बोट दाखवतो तेव्हा उरलेली सगळी बोटं ही बघा, अंगठा तर म्हणतो तूच पहिला आणि बाकीची तिन्ही बोटं पण म्हणतात तू बघ दुसऱ्याला बोट दाखवताना. त्यामुळे दुसऱ्याला बोट दाखवताना थोडासा विचार करावा.
काही पण तोंडाला येईल ते. तर ते काही पॉडकास्ट असे बघितले की मला तर म्हणजे टेन्शनच आलं. आणि आपण पहिल्यापासून 3-4 वर्षापूर्वी म्हणजे मी जेव्हा व्लॉगिंग करत नव्हते त्याच्या आधीपासून जे व्लॉग आपण ज्यांचे बघतो, जे फेमस आहेत, जे चांगले म्हणजे आहेत आणि त्यांच्याकडून चांगलंच घेतलेलं आहे, असं काही त्यांच्याकडून वाईट आपल्याला मिळालेलं नाही. पण त्यांच्याबद्दल पण ऐकलं किंवा मग कधी कधी असं होतं ना, म्हणजे नको वाटतं की असं ऐकायला. ज्यांच्याकडून आपण चांगल्या गोष्टी घेतले तर एक कुठं त्यांचं स्थान आपल्या ह्याच्यात चांगलं असतं, मग त्याच्याबद्दल नको वाटतं ऐकायला. तर ते एक माझ्या 2-4 दिवस डोक्यात म्हणजे हे झाले. तर आता तुम्ही पॉडकास्ट बघता, तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेत ते काय आहेत ते कुजनावरनं. मग मी कोणाचे व्हिडिओ पाहते आवर्जून ते सुद्धा तुम्हाला समजलं असेल. कसं होतं कधी कधी नाव घ्यायला नको असतं, त्याच्यामुळं हे होतं, म्हणजे समजून घ्या आता तुम्ही. मग मला एक जरा डोक्यात माझ्या ते गुंगत होतं, बाकी काही नाही. आणि तसं होणारच, निंदकाचे घर असावे शेजारी. त्याच्याशिवाय सुद्धा माणूस, खरं सांगू, माणूस केव्हा प्रगती करतो जेव्हा आपल्याला कोणतरी वाईट चांगलं बोललं असला ना तर आपण तिथे स्टक होतो, पण जेव्हा आपल्याला वाईट बोलणार असला ना तर आपण त्यात प्रगती करतो. तो माझा एक म्हणजे माझा स्वतःचा इतका मोठा अनुभव आहे ना कामाचा, की मला काही सुद्धा येत नव्हतं ना, कोणते जास्त पदार्थ येत नव्हते ना, कोणतं काम व्यवस्थित येत नव्हतं. खरं सांगते, मी ही सगळ्यात म्हणजे लहान शेंडफळ, त्याच्यामुळे माझा लाड झालेला. मग मला काय जास्त असं जमत नव्हतं. पण नंतर जेव्हा म्हणतो ना आपल्याला खूपच आपल्याला जास्त त्याचं त्रास द्यायला लागतात लोक ना, त्याच्यानंतर आपण शिकतो किंवा एक ही येते की नाही आता ते शिकलंच पाहिजे असं होतं. त्याच्यामुळे ते व्हायचंच. मग मला ते पॉडकास्ट बघून त्याचं हे झालं. तर असा होताचा व्हिडिओ. चला, उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ तुम्हाला येतील. अनुबाईने माझे शेंडे घातलेत, अनुष्काचे 2 दात तुटे फुटे. चला, तर व्हिडिओचा मी करते इथंच एंड. सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींना सगळ्यांना बाय, शुभरात्री, गुड नाईट. उद्या भेटूया नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत सर्वांची काळजी घ्या, आनंदी राहा, खुश राहा आणि बाय.